पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राधे, मी काय म्हणतेय, काय आजीची चौकशी करायला बसवाल्याला फोन केला होतास तेव्हा तो काय म्हणाला ग? काय बस भरली होती का? छे, रिकामी आहे. मस्त, मग माझं पण एक तिकीट बुक करून टाक, हिच्या बरोबर मी पण जाते. काय ना, लग्न तुझं आहे, आजी नसून चालणार असेल तर आईचं तरी काय काम आहे? करेक्ट आहे, लग्न तुझं आहे, तू आहेसच इथे. इतकं आहे तर आईशी कधीतरी गोड बोलावं ग दोन शब्द. तिलाही वाटू दे ना की ती तुमच्यातलीच आहे म्हणून. तुम्हाला नकोशी नाहीये, ती तुमच्या गटात सामील आहे. कोकणातून फक्त तुमच्या आयुष्यात मी ढवळाढवळ करायला आली असं वागवता तुम्ही मला. मग आता मला सांग, जर आम्ही आपल्या गाडीतनं तुला परत आपल्या पारिजातवर घेऊन गेलो, तुझ्या बॅगा आम्ही कपाटात नेऊन ठेवल्या, तर तरी वाटेल का की आम्हाला तू हवी असते? बघितलंस कशी बोलते ती, चेष्टा करते म्हातारीची. पण काही म्हणा, मला एक नवीन गंमत कळली अस. काय? पण आमच्या एवढंच नॉर्मल आहेस ग. बघ ना, तुलाही अटेन्शन हवं असतं, तूही जेलस होतेस, आमच्यासारखी तूही इमोशनल आहेस थोडी. नवीन आहे. इतकं तर जरा बोलावं ग आईशी, सांगाव्यात तिलाही चार गोष्टी. आई चल घरी. आपण कितीही भांडलो, कितीही उज्जत घातली, एकमेकींचा कंटाळा आला तरी आई मुलीचं नातं हे असंच असतं. आणि आता मला माहितीये घरी आल्यावर तू प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणार आहेस, त्याचा मला प्रचंड त्रास होणार आहे. पण तू जर का अशी निघून गेलीस तर मला खूप वाईट वाटणार आहे, हे तितकंच खरं. मग चल. ठीक आहे, चल मग, चल ग. इतकी कामं पडली आहेत लग्नाची, नुसतं बोलत बसायला हवं असतं तुम्हा दोघींना. अशीच जर तू लग्नात वागलीस तर कसं होईल? चला. का ग अशी टेन्शन मध्ये बसलीस? तर सापडली ना आई? टेन्शन नाही ग, हे खरं आहे की आई आवडत नाही मला. आवडत नाही म्हणजे तिची विचार करण्याची पद्धत आवडत नाही, तिची बोलण्याची पद्धत तर मुळीच आवडत नाही. ती सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम शोधत असते, तेही आवडत नाही. म्हणजे काहीच कॉमन नाही आहे आमच्यात. मी खरं तर खूप दूर गेले तिच्यापासून, पण ती सापडत नव्हती नाही. तेव्हा खूप खूप कासावीस झाले ग मी. काही तास का होईना इतकं अस्वस्थ वाटलं मला, खडबडून जागी झालं जशी. किती विचित्र आहे ना आमचं नातं. असंच काही नाही ग, पण नाळ जोडली गेलेली असते ग. हे नातं असं नाही तुटत. काही झालं ना तरी तो बॉन्ड पक्का असतो बघ. आई, आकाश बद्दल पण तुला असंच वाटतं? आठवण येते का ग त्याची? येते ना, नाही कसं म्हणू. पण आकाशच्या बाबतीत काय माहितीये का, की त्याची आठवण जरी आली ना तरी पुढे काहीच घडणार नसतं. त्याच्यामुळे मला ना त्याला फोन सुद्धा करावासा वाटत नाही. राधाचं लग्न आहे आता, तुला सांगावंसं वाटतंय का त्याला? काही झालं तरी तुझा मुलगा आहे तो, इच्छा असेल तर सांग तू. आलं होतं एकदा माझ्या मनात तसं, पण त्याला फोन करण्यापेक्षा तुझा आनंद ही जास्त गरजेची गोष्ट वाटली मला. नाहीये, तरीही तुझी इच्छा असेल ना तर खरंच सांग. कोणाला काय सांगायचंय? काही नाही राधा, तुझं लग्न जवळ आल्यापासून आपण तिघी किती इमोशनल झालोय, एकमेकींच्या बाबतीत तर जास्तच. रमाजीला पण आकाशची आठवण येतच असेल की नाही? नो वे. मुळात हे लग्न माझं आहे आणि आकाश जोशी माझा कुणीही लागत नाही. तो कधी माझा बाबा नव्हताच मुळे, आणि जर बाबाची जागा कोणी घेणार असेल तर तो पट्याच आहे, नाही तर कोणी नाही. बरोबर आहे ग तिचं म्हणणं. आकाशने असं केलंच काय आहे तिच्यासाठी? नाही, नको, त्याला नको फोन करायला. आणि मुलांचं म्हणशील ना तर आहे की एक मुलगी मला, आणि एक गोड नात सुद्धा आहे.
वल्ली ऐक ना, मावस वल्ली वल्ली काय झालं? अय डोकं खूप दुखतंय, खूप दुखतंय माझं डोकं. असं वाटतंय कोणीतरी मारतंय डोक्यात. मला नाही सहन होते. रडतेस काय? मग थांब जरा, मी गोळी घेऊन आलो. नाही नाही, गोळी नाही घेता येणार. गरोदर असताना गोळ्या नाही घेऊ शकत ना, बाळासाठी चांगलं नसतं. माझं डोकं दुखतंय. अगं ठीक आहे, मी एक काम करतोय बघ, आप्पा किंवा मावशीला सांगतो, ते काहीतरी लेप काय घरगुती उपाय करून देते. हा मी त्याच्यासाठी नाही रडत आहे. मग कशासाठी रडतेस? मला आईची आठवण येते. वल्ले वल्ले वल्ले, चल तुझ्या डोक्याला चांगला बाम लावून देतो, म्हणजे डोकेदुखी अशी चटकन पडून जाईल तुझी. हा चल चल. मला काही नको. अगं हे मुली, हे हे अगं अगं रडू नकोस ग, रडू नकोस. काय झालं? हा मावशी बाई, हे घे. अगं हा हे बघ, पित्ताने डोकं दुखत असेल तुझं. हा हे बघ, तुझ्यासाठी थंडगार दूध घेऊन आले, बिस्किट घेऊन आले. हे खा, म्हणजे बरं वाटेल तुला. घे घे, तिला दे. ठेव. तुम्ही सगळे किती काळजी घेताय माझी. अगं अगं मग ही आनंदाची गोष्ट आहे ना, रडतेस का बरं? वल्ली हे बघ, आमच्या सगळ्यांचा गोंधळ होतो. तू एकदा ठरवून घे, तुला डोकं दुखतंय म्हणून रडू येतंय, की आईची आठवण येते म्हणून रडू येतंय, की आम्ही सगळे काळजी घेतोय म्हणून रडू येतंय. म्हणजे तू ठरव, मग त्यानुसार आम्ही काहीतरी उपाय करतो ना. खरं तर माझं डोकं दुखतंय. मला आईची पण आठवण येते. म्हणजे मला असं वाटतंय की ती आता इकडे असती तर तिने माझी खूप काळजी घेतली असती. आणि मग तुम्ही सगळे माझी काळजी घेताय ते बघून मला अजून रडायला. बेटा हे अगं रडू नकोस ग, रडू नकोस. अगं तुझा बाप इथे जिवंत असताना तुला रडायचं काहीच कारण नाहीये. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, मी तुला तुझ्या आईच्या छान छान अशा आठवणी सांगतो. तुझं हे ते रडू 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 चाललंय ना, ते असं पळून जाईल बघ लगेच. हा सांगतो तुला. काय झालं? मग ती अशी असं करायची. हे घे, आधी खाऊन घे. जा. बरं वाटेल. मी दूध पिऊ का? पी. सचू, आयुष्यात कधीही आईची आठवण आली ना, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपली आई आहे, माई मावशीच्या रूपात आजही आहे. हा उलटी काय ना होणार? नाही नाही, सावकाश सावकाश सावकाश. अरे यार मम्मा, माझा वॉलेट पाहिलंय का? मम्मा. तू इथे शोधतेस वॉलेट? हो, कुठे निघालीस भारी सकाळी सकाळी? शॉपिंगला म्हंटले ना तुला, नीलचे कपडे. थँक्यू. बॅक साईडला राहिलं होतं. थँक्स. नीलच्या शॉपिंगला दोघेच जातात? नाही ग, त्याचे आई नाना आहेत ना. ए बरं ऐक ना, ते जर मला म्हंटले काहीतरी घे तर मग काय घेऊ? म्हणजे ड्रेस का साडी? राधे, नाही नाही, माझ्यासाठी कशाला काही घेता असं म्हण तरी. तसंच म्हणणार आहे, पण अगदी आग्रहच केला तर घ्यावा लागेल ना काहीतरी. तू इम्पॉसिबल आहेस ना राधा. अरे आता हे बघ, ते माझे सासू सासरे आहेत की नाही, म्हणजे होणार आहेत पण आहेत ना, त्यांना वाटेल मी काहीतरी घ्यावं. एक काम करू का, साडीच घेते मी, छान वाटेल त्यांना. अगं बाई, त्यांना कसं छान वाटेल वगैरे विचार करायला लागल्यात का माझ्या मॅडम? चांगलं आहे ना मग ते. ऑफकोर्स चांगलं आहे, पण प्लीज आपण नीलच्या शॉपिंगसाठी गेलो याचं भान ठेवा, नाही तर स्वतःच घोडं पुढे दामटत राहाल तुम्ही. त्यात काही अवघड नाहीये मम्मा. मुलांचं शॉपिंग इतकं बेसिक असतं माहितीये, 5 मिनिटं लागतात, फार फार तर डोक्यावरनं पाणी 10. काय करतात माहितीये, शॉपमध्ये जातात, दिसेल तो शर्ट उचलतात, छान आहे ना वाटतं, ओके ओके डन, घेतात, मोकळे, संपलं शॉपिंग. आणि नील तर हाईट आहे, तो जातो, कलर बघतो, माप लावतो, आहे ओके डन, संपली शॉपिंग. त्यांचं आपल्यासारखं कलर बघा, टेक्स्चर बघा, पॅटर्न बघा, काही करत नाही. आमचे हे आलेत बघा, पळते मी, बाय. चलो. काय झाली तयारी? कसली तयारी?
पैसे तर तुझ्या आईना ना भरणार आहेत ना. नाही नाही नाही, मी तुझ्या मानसिक तयारीबद्दल बोलतोय. म्हणजे नीलसाठी हे घ्यायचंय आणि माझ्यासाठी हे 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 हे. ती करू नकोस, तू कळलं ना. कुठे निघालस तू? सुट्टी घेतलीयस का तू? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? सासूकडे काम करतोय म्हणजे कधी वाटेल तेव्हा यायचं, वाटेल तेव्हा जायचं का? सुट्टी कोण घेणार? सॉरी मॅम, चुकून, म्हणजे मी विसरलोच. आत्ता मागतो. अनामिका मॅम, मला ना आज माझ्या होणाऱ्या बायको बरोबर लग्नाच्या शॉपिंगला जायचंय, तर मी सुट्टी घेऊ का? बरं, आत्ताची देते. हा मग लग्न कधी आहे? मग सिरीज 26 मार्च. 26 मार्च. अरे पण 26 मार्चला तर माझ्या मुलीचं लग्न आहे, तेव्हा तर मी घेणार आहे ना सुट्टी. सगळा वर्कलोड तुझ्यावर असणार, मग काय करणार तुम्ही? अरे बास हा टाइमपास. मदर डार्लिंग आम्ही जाऊ का आता प्लीज? टाइमपास? छे. बरं नील, तुम्हाला विचारलंच नाहीस, मॅम तुम्हाला मुलगी कशी वाटली, माझ्या योग्यतेची आहे का वगैरे? खरंच मॅम, सांगा ना, आहे का माझ्या योग्यतेची? का मीच जास्त चांगला आहे का? चला पुरे, बास झाला आता. आत्ताच काय ती मॅम कडनं सुट्टी घ्या लग्नाची 26 मार्चला, त्यानंतर आठवडाभर हनीमून आम्ही बालीला चालतोय. बाली? अगं महाबळेश्वरला जातात ना. माझ्या हनीमूनला महाबळेश्वरला वगैरे नक्की नाही जाणार. बाय मामा. बाय. राधा कुठे गेली? नीलच्या शॉपिंगला गेली आहे. अगं बाई, मग तुला बरोबर नेलं नाही म्हणून रडतेस तू? नाही ग, आता सवय करून घ्यायला हवी अनु. आता शॉपिंगला गेली आहे, अशीच एक दिवस सासरी जाणार आहे. खरंच ग, मला कळतच नाही मी काय करणार आहे आई. काही कुणाचं कुणा वाचून आणत नाही. तुझ्या कामात गुंतवून घे ना जास्त स्वतःला, आणि तुझे छंद जोपास घे. काय सुंदर पेंटिंग करायचीस तू पूर्वी. कर कर, सुरू कर परत. कॉफी? कॉफी? आम्ही उठतच होतो आता कॉफी करायला. पण माझी करून झाली तुमच्या आधी. आम्ही जरा बोलत होतो ना. तेच ना, मी नाही बाई उगाच बोलत बसत, करून मोकळी होते. घे तू. नको ग, घे तू. शेअर करू ग. ठीक आहे, घे तू. राधा आली आज, फार बरं झालं नाही? हे बरं आहे आई. राधा नव्हती तेव्हा तुम्हाला किती भाव द्यायचीस? म्हणजे तू मला विचारायचीस ना, नील हे छान दिसेल का, नील ते छान दिसेल का. आज राधा आली होती तर तू तिलाच विचारत होतीस, नीलला हे चांगलं दिसेल का, नीलला ते चांगलं दिसेल का. तू सगळं तिच्याच आवडीने घेतलंस. अरे ये तो सुरुवात आहे पठ्ठ्या. आगे आगे देखो होता है क्या. हा, यापुढे आपल्याला म्हणावं लागेल का तुम्ही दोघी जावा शॉपिंगला, आम्ही बसतो घरातच क्रिकेट मॅच पाहत. हा, करा तुमच्या दोघींच्या मनात जे असेल ते. राधा, आमच्या जळगावला सुंदर सुंदर दुकान आहेत बरं. हो ना. पाहिलं का गाडी कुठे चालली ते. म्हणजे लग्नानंतर तुम्ही गावाकडे आले तर दोघीला शॉपिंगला जायचंय यांच्या मनात. मग जाणारच आहे. राधा, तुम्ही गावाकडे आले का तुला समजा जळगाव आजूबाजूची गावं तुम्हा दोघायला समजा फिरून आणणार आहे मी. आणि हा, छातावर बी जाऊ बर का आपण आपल्या. अरे मस्त घर आहे आपलं तिकडं. मग 2-4 दिवस तिकडच राहू. अरे पोरा हो, आम्ही जाणारच आता. तुम्हाला एवढी काय झाली का काय एकमेकाशी बोलायची? हो नाही ना, असं काय नाही. नाना, खरं तर मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. रादर विचारायचं होतं. हा तर मग विचार ना बेटा.
त्यात एवढं काय घाबरायचं? नाही नील मला म्हणाला की लग्नानंतर आम्हाला जळगावला राहावं लागेल, म्हणजे लागेलपेक्षा मलाही तेच आवडेल, पण तो म्हणाला की तुमच्या अपेक्षा आहेत आम्ही कमीत कमी 1-2 महिने तिथे राहावं. पण खरं सांगू का नाना, हे मला डायजेस्ट करायला खूप अवघड जातंय हो. म्हणजे बघा ना, माझं सगळं काम इथे, मला पुण्याची सवय पण आहे आणि त्यात लग्नही लवकर होतंय, त्यामुळे हे सगळं. या बाबा, तुम्हाला जिथं आवडत तिथं राहा, फक्त पूजेला आले का 2-4 दिवस जास्त राहा एवढंच म्हणतो आम्ही. हा, बाकी काय तुमचं समजा जिथं चांगलं होईल ना तिथंच राहा तुम्ही. हा, आमचं काय म्हणणं नाही बेटा, तुमचं करिअर महत्वाचं आहे आम्हाला. हो ना, म्हणून तर आम्ही आमच्या नीलला एवढ्या लांब पाठवलं, हो की नाही? हो नाही तर काय. मग तुझे नाना किती कूल आहेत नील, का घाबरत? सॉरी नाना. आपल्या कुळाविषयी विचारित होते का? नाही हो, तुम्ही भारी आहात असं म्हणते. ते दिसतात तेवढे नाहीयेत ग सिरियस, एकदम कूल आहेत. नील ना उगीच घाबरत असतो त्याच्या बाबांना नाही, सॉरी नानांना. मला तर नाना म्हणावं लागेल ना त्यांना. तर एनिवे, सांगत काय होते, आम्ही बसलो होतो तर त्यांना मी सांगितलं सिरियसली की बाबा मला असं काही 1-2 महिने जळगावला राहणं जमणार नाहीये काही, कारण ऑलरेडी लग्न इतक्या पटापट होतंय, मेंटली प्रिपेअरच झाले नाहीये ग. नीलची इतकी तंतरली होती, पण मी डायरेक्ट बोलून गेले. आणि तुला माहितीये व्हॉट ही सेड, नानांनी इतक्या कूल मध्ये घेतलं हे सगळं. ते मला म्हटलं की तुम्हाला जिथे राहायचं तिथे राहा. शपथ इतकं छान वाटलंय ना. आणि आम्ही बसलो होतो जेवायला तिथेही से नील मला टेबल खालना अशा खुणा करे की शक्यतो पास्ता वगैरे काही फॅन्सी मागू नको, साधंच मागव. नाना म्हटले नको, तुम्हाला हवं ते ऑर्डर करा, मी खाईन. आणि खाल्ला ग त्यांनी पास्ता, काहीही कुरकुर केली नाही. मला ना इतके आवडलेत ते. पण खरंच असं वाटतं मे बी ना जबाबदारी वाढली आता माझ्यावरची. म्हणजे बघ ना, आता मी जळगावला गेले की मग त्यांनी जर त्यांच्यासारखं काही खाणं प्रिपेअर केलं तर मलाही ते जमायला हवं ना. मम्मा ऐकतेस ना? हो बाळा, ऑफकोर्स ऐकतेय. मलाही जमायला पाहिजे ना ग. मला काय वाटतं माहितीये, यांनीच ना असं पिअर प्रेशर, सोसायटीचं प्रेशर वगैरे बिल्डअप होत असणार. म्हणजे बघ ना, त्यांनी आता माझ्यासाठी ऍडजस्ट केलं, मला आनंद झाला, आणि मग ते माझ्याशी चांगले वागले, म्हणून तर नेक्स्ट टाइम मी जळगावला जाईन तेव्हा मग मलाही चांगलं वागावं लागेल ना. मग मे बी त्यांना बरं वाटेल आणि मग नेक्स्ट टाइम ते परत चांगलं वागतील, आणि हे सर्कलमध्ये चालू राहत असणार. ठीक आहे म्हणा, आता आपल्या माणसांसाठी आपण ऍडजस्ट करतोच ना. आणि आता काही झालं तरी ही माणसं पण माझीच असणार आहेत. ऍक्च्युली थोडं वियर्ड वाटतं माहितीये, पण बघू, होईल सवय. अगं मम्मा, मी बोलते, तुझं लक्ष कुठे आहे? ऐकतेय मी बाळा. काही ऐकत वगैरे नाहीयेस, मला प्रॉपर दिसते तू अजिबात लक्ष देत नाहीयेस काय बोलते ते. राधे अगं गाडी चालवते ना, गाडी चालवताना तुझ्याकडे कशी बघत बसू सांग बघू. जसं की आपण गाडी चालवताना कधी गप्पा मारतच नाही ना. राधे, आपण हे करत राहू शकू ना, म्हणजे असंच वेड्यासारखं शॉपिंग करणं, तासन तास कॉफी पीत बसणं, गप्पा मारणं, टाइमपास करणं, सिनेमे बघणं, भांडत राहणं करू शकू. मी सासरी जाणार आहे म्हणून म्हणतेस ना? हो, म्हणून म्हणते. खूप मिस करणार आहे मी तुला. मिस तर मी पण तुला करणार आहे मम्मा. एवढी नको नाही मूव. मी काही स्पेस ट्रिप वरनं कुठल्या वेगळ्या परग्रहावरती नाही जाणार आहे, इथे पुण्यात असणार आहे, इथे. आणि नीलला सरळ सांगणार आहे मी, पारिजातच्या जवळच घर बघ म्हणून. साधी फोडणीची पोळी खायची असेल तरी पारिजातवरच येणार आहे, डोंट वरी. मम्मा, तू इतकं कसं ग प्रेम करू शकतेस माझ्यावर? म्हणजे आतापर्यंत मी तुला इतका त्रास दिलाय तरी तुला मी आवडते. राधे अगं बाळच ना तू माझं. पण तरी आता मी तुला इतकी रागवते तरी मी तुला का आवडते? आवडतेस, खूप आवडतेस मला. ते पण तुला माझ्यात काही बदल जाणवतोय का ग? मी खरंच खूप जेन्युइनली प्रयत्न करते चांगला वागायचा, माहितीये. ऑफकोर्स जाणवतोय. आणि तुलाही सगळ्यांकडून इतकं प्रेम मिळतंय हे कळतंय तुला? कळतंय ना. आता पट्याच बघ ना, काहीतरी मोठं सरप्राईज प्लॅन केलंय म्हणे.